आज मी चालली आहे फिरायला. तर फिरायला नाही चालली आहे, शॉपिंगला चालली आहे आणि मुंबईला चालली आहे. तर माझा खूप दिवसाचा प्लॅनिंग होता हर्षदाचा माझा की आपण फिरायला जाऊया, पण फिरायला तर काही झालं नाही. म्हटलं आता शॉपिंगला तरी जाऊयात ॲटलिस्ट. तर तिचं काम पण आहे आणि शॉपिंग पण करायची आहे. तर असं मी चालली आहे आणि मला ना काही कळत नाही, मला तर शॉपिंगला जायचं आहे म्हणून जरा कम्फर्टेबल वाटा म्हणून मी हा ड्रेस वेअर केला आहे. कारण स्लीवलेस वगैरे असलं ना की सारखं अनकम्फर्टेबल फील होतं आणि शॉपिंगकडे लक्षच लागत नाही. म्हणून यावेळेस विचार केला की छान असा हवाला ड्रेस वेअर कराल. आणि हेअरचं काय सांगू, मला काही सुचतच नाही काय हेअरस्टाईल करू. कारण काल शूटच्या टायमिंगला क्रिम्पिंग केलेलं आणि खूप रात्री उशीर झालेला, तुम्ही पण बघितलं, त्याच्यामुळे मी काय हेअर वॉश केलाच नाहीये. आणि आता पण निघायचं आहे अर्जंटमध्ये. तर अशी काही मस्त बाउन्सी झालेत हेअर, मला एवढे आवडतात ना, म्हणजे काय माहिती का, असं बोलतात ना खरंच उलटच असतं. ज्याचे हेअर कर्ली असतात त्याला स्ट्रेट आवडतात, ज्याचे स्ट्रेट असतात त्याला कर्ली आवडतात. आणि मला कर्ली हेअर एवढे आवडतात ना, तर म्हणून मग आता मी छान अशी काहीतरी असं केलं तरी छान दिसेल, आज काही पण केलं तरी छान दिसेल, कारण स्ट्रेट केसांची काहीच हेअरस्टाईल होत नाही. सो तर हर्षदा आली आहे, आता आळंदीमध्ये आली आहे. मला ती बोलली की मी आली आहे, तू पटकन खाली आहे, मी काय आजवरती येणार नाही कारण खूप जास्त उशीर झालाय. सो मी पटपट रेडी होते आणि निघते. माहित आहे आज मी एकटीच जाणार आहे. काय बोललेला? अरे बापरे, आळंदीच्या पुढे बोललेलो का मी? तू बोललेला खाली ये, मी आलोच 5 मिनिटात आळंदीच्या पुढे निघालोय आणि त्याच्यावर आता अर्धा तास पाऊण तास झालाय तरी तू येईना. अरे बापरे, खरं का काय? खरं का काय म्हणजे किती खोटं बोलतो. इथून पुढे मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. मी अर्धा तासापासून खाली येऊन बसलीये माहितीये का. एकदा गाणं म्हण ना. बापरे, बरं ठीक आहे, एकदा गाणं म्हण ना, एकदा गाणं म्हण ना. म्हणजे नाही आत्ताच म्हण, म्हणजे मग मी खुश होईल. तू पंछी पिंजरा है. पुढे काय? हर्षदा हसतीये तुला. मी नव्हते हसणार पण ते हर्षदा हसतीये. मला ऐकले बघ. कुछ भी नहीं, तू पंछी पिंजरा है. मैं जोगी, तू जोगी, मैं जादूगर, इनमें से कुछ भी नहीं, मैं सपनों का सौदागर. हर्षू कुणाल, सॉरी विशाल, रात्रीपासून कुणाल झोपत नाही, सारखा हसतोय तुझा व्हिडिओ बघून. हा आणि हर्षू चुकलं, तुझा नवरा सिंगर व्हायला पाहिजे होता ग. असं कसं भास्कर. तिला अरे तुला कुठला पुरस्कार द्यायचा माहिती का? भास्कर नाही, भास्कर आता बास. पुरस्काराचा निर्माता मी. तू कधी येतो इथं मला सांग. मी अर्धा तास झालाय बसली खाली येऊन पार्किंगला. सुटन मारलाय. ठीक आहे ये. बघितलं का कधी निघालेत आणि कधी येत आहेत. म्हणजे मला ह्याने किती वेळ खाली बसवलंय आणि तरी मी त्याचा फोन आल्यानंतर मी 15-20 मिनिटं उशिरा येऊन बसलीये. आता येतील ते मला सोडवायला आलेत, ते माझ्यासोबत येणार नाहीये. चला ना. वाटते बघ करमतंय का नाही. करमताय का नाही? नाही करमत मला, मी सांगते ना नाही करमत. चला की. आली आहे, फायनली एंट्री झालेली आहे. बघा बरं का आता कसं धूम सारखं येईल, धूम. नाही 3-4 ला नाही अलाउड. तुमच्याकडे आहे का असा कॅमेरा? चला ना कुणाल. बाय म्हणताय, डायरेक्ट बाय म्हणतायत. चला, मला घर स्वच्छ ठेवा, घर नीट ठेवा, झोपू नका, बाहेर काय काम आहे तेवढे करून या. मिसिंग लिंक म्हणतात तो हाच का विशाल? त्याच मिसिंग लिंक वरून आम्ही फर्स्ट टाइम चाललोय म्हणजे बरं का. आणि कसला भारी नजारा वाटतोय बघा ना. खतरनाक. ओपनिंग झालं त्यानंतर पहिलीच वेळ आहे आमची या रोड वर नाही यायची. नाही माझी सेकंड आहे, हर्षीची फर्स्ट आहे. हा तुझी सेकंड आहे, माझी फर्स्ट आहे. आता म्हटलं खावाच, त्यांनी पण खायला घेतलं. एवढी भारी आहे ना, बघा ना. खरंच म्हणजे आपली माणसं आहेत ना आधीचे, त्यांना कुठेही घेऊन जातात. त्यांना माहिती आहे त्यांची सून आहे सोबत, लेक आहे सोबत, त्यांना माहिती आहे की ते खर्च करू शकतात. पण तरी घरातून भाजी भाकर, मेथीची भाजी बरं का, भाकर करून घेतलीये आणि मला लय आवडली. लोणचं तिला, ते गोड लोणचं. लोणचं खा ना. एवढी भारी ना, वेगळीच केली अशी डाळ टाकून. आम्ही शेंगदाण्याचा कूट टाकून करतो, त्यांनी
म्हटलं ट्राय करावा, तर इतकी छान आहे ना, मला आवडली. तुम्ही पण खाल्ली आहे मेथीची भाजी भाकरी. आता लोणचं काढलंय बघा. हे कुठून आणलं लोणचं? ते आपले पंढरपूरच्या सरांनी दिलेलं आहे. द्या तुमच्या हाताने एक फोड. एक फोड काय खाके भारी. एका फोड्यात काहीच नाही होणार तुझं. तू म्हणशील अजून काढा, बस अजून 4 वेळा आम्हाला काढायला लावशील. लोणचं किती दिलंय बघा जेवणाला. का बा आता या खरं खरं सांगा, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं एवढी मस्त लोणचं भाकर आणि मेथीची भाजी बघून. ते पण ह्यांनी बनवलंय, एक नंबर टेस्टी झाले, टेस्टी. हाशू खाऊन बसली म्हणून तिला देणार नाही. माझं खाऊन झालंय, तूच उशिरा आली म्हणून तुला म्हटलं केव्हाचं मीच खाणार आता अशी मस्त दाखवून दाखवून. सासूबाईला ऊन लागते म्हणून स्कार्फ बांधले. नाही त्यांना त्रास होते. त्यांना ना मळमळ होतीये. एसी सहन होत नाही त्यामुळे त्याने ते नाही, बऱ्याच टाळलं. जणांना हा त्रास होतो. पहिले मला पण नव्हता होत, एसी सहन होत नव्हता. आता मला सवय झाली. माझं नवऱ्याला मिस हा. करायला ग. पण मला मी मिस करते त्यांना मी मेथीची भाजी. मगाच्यापासून म्हणलं त्यांची एवढी फेवरेट आहे ना मेथीची भाजी, मी खाते पण मला त्यांची आठवण येते. बिचारी जेवले पण नसते. त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते. आम्ही पोहोचलोय आता मार्केटमध्ये. थोडंसं अजून ते पण लांब आहे, तर थोडंसं काम होतं, तर ते काम करता करता सगळा दिवस गेला. आणि आता फायनली आम्ही आलो आहोत शॉपिंग करायला. स्ट्रीट मार्केटला कुठे आलोय? बँड्राला आलोय. कुठे हो? वाशीमध्ये कुठे आहे? कुठे लोकेशन सुद्धा माहित नाही आम्हाला. आई बघ रे कसलं भारी सांगते मग ते मुंबईमध्ये आलं. मुंबईतच आहे, पण कुठे लोकेशन सांग की. चर्च गेटला आलोय. आता माहित नाही इकडे पण कशी शॉपिंग वगैरे काय, कारण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या टाइमवर वेगवेगळ्या लोकेशनला गेलेली आहे मी शॉपिंगला पण. बघू काय. मला बँड्रा मार्केटला जायचं होतं, पण आमचं कामच चाललं सकाळपासून, तर आम्हाला ते झालंच नाही. टाइम मॅनेजमेंट फिसकटला. तर बघू इकडे काय कसं भेटतं, आम्हाला चॉईस होतंय का. तर त्यात आलो आम्ही. फायनली पहिली शॉपिंग केली बरं का. एक जीन्स घेतली आहे. बघू, मला दाखव, माझी ओपन कर. ते राहू विशाल कुठे गेला? तर माझ्या साईजची पटकन जीन्स येत नाही. पैसा हर्षी बघ की. तुला वाटतं मला येईल अगं. अगं येईल ती. येईल ना. हा 950 सांगितले होते. किती देता? कितीला देता फायनल? ऐक ना, तरी मला सांगितलंय काही नाही बोला आहे वही कितना बोला भाई? 450. 450? ठीक आहे, लगेच द्या. पिशवीत टाकून द्या. एक मिनिट म्हणजे देखणे. तर ना बार्गेनिंग केलं ना, तर ते सांगत नव्हते कॅमेऱ्यामध्ये बरं का. कारण त्यांनी स्टार्टिंगला ना ज्यावेळेस आम्ही जीन्स चॉईस केली ना, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला 950 रुपये सांगितलेले. आम्ही मग 4-5 दुकानं सोडून पुढे आल्यावर त्यांनी परत आवाज दिला आणि आम्ही 400 बोललेलो लास्ट. फायनल आम्ही 400 देतो, तर ते बोलले नाही 450ला. मग त्यांनी आम्हाला तिकडनं आवाज दिला आणि मग आम्ही 450ला घेतलो. काय गं माझ्यासोबतच्या हरवतायत ऐका ना. आम्ही ना ज्याच्यासाठी आलो मला ती शॉपिंग होत नाही. म्हणजे मी 1 पीस घ्यायला आली आहे, मला ते सापडतच नाही आहे. म्हणजे कसला खराब पूर्ण तोंड झालं आहे माझं. जाऊ दे, आता दिवसभर फिरून फिरून झालं आहे. अजून एक शॉपिंग केली, नाईट ड्रेस घेतला. जाऊ दे म्हटलं काही नाही तर ॲटलिस्ट नाईट ड्रेस तरी घ्यावा म्हणून नाईट ड्रेस घेतला आहे. कितीला घेतला माहिती आहे का? फिक्स रेट होता, काहीच कमी नाही केलं. मी ना शॉपिंग वगैरे केली, काय जास्त घेतलं नाही. आम्हाला अजिबात आवडलं नाही ना, की हर्षूला आवडलं आणि ना मला आवडलं. तर आम्ही थोडंसं एकदम थोडंसं जेवढं दाखवलं तेवढं घेतलं. आणि भूक लागली सकाळपासूनची भूक. दररोज म्हणाल की काय दररोज पोटरच पडलेली असते, मग खरंच भूक लागली आणि म्हणून सगळं पार्सल घेतलंय आणि आलो आहे मरीन ड्राईव्हवर जेवायला. एवढं भारी वाटतंय ना, काय माहिती. या समुद्राकडे बघितल्यावर काय फिलिंग येतं, इतका छान आवाज बघा ना किती छान येतोय. आणि हे आता एवढं दिसत नाही, आम्ही खूप जास्त उशिरा आलोय. थांबा, फोन पडला तर परत भेटणार नाही. पॅक पकडते. मुंबईत आलो आणि एवढं थंड वातावरण छान वाटतं, एकदम भारी वाटतंय. आता भूक लागली तर थोडंसं जेवण करतो. विशालला एवढी भूक लागली ना, त्यालाच काय सगळ्यांना. आम्ही फोटो काढेपर्यंत पण त्याला कंट्रोल आहे ना, सगळं पार्सल पहिले खोलायला बसलाय आणि बोलतो नंतर निवांत फोटो काढू. भूक पहिले लागली आणि त्यालाच नाही, सगळ्यांना भूक लागली आहे. सगळेजण चांगले दमलेत चांगले. आणि मी ना आज हवा आहे अशी नाही म्हणता येणार, माझे केस खराब होत आहेत आणि खराब पण दिसते. कालचं क्रिम्पिंग डोक्याला तसं त्यांनी सकाळी सांगितलं ना, त्याच्यामुळे तशी दिसते. थंड हवा आहे ना,
बघा ना कसलं भारी वाटतंय. तर म्हटलं ना भूक कंट्रोल होत नाहीये, तर जेवायला बसलोय. आणि हा मागे समुद्र आणि हा मी तिथे पुढे जेवायला बसलोय. इकडे जेवायला विशालच्या आवडीची काजूची भाजी, जी की कुठेच सुटत नाही. विशालच्या आणि माझ्या आवडीचा चाव. आम्ही चौघही प्युअर व्हेजिटेरियन आहे बरं का, प्युअर. आणि ते ना आता पुण्याचा चाप वेगळा दिसतो आणि तो आल्यावर हे ओपन केलं डायरेक्ट फिश सारखं दिसलं आम्हाला. आम्ही सगळे शॉक झालो. त्यानंतर ना काय इकडे राईस विथ रोटी आणि तिकडे तंदूर रोटी, लोणचं, ऑनियन म्हणजे कांदा आणि हे चापसोबतची हिरवी चटणी.